पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर अन्न आस्थापनांची तपासणी सुरू केली आहे। तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत 45 हॉटेल, रेस्टॉरंट आणि धाब्यांची तपासणी करण्यात आली। यापैकी 33 आस्थापनांना सुधारणा नोटीस देण्यात आली, तर नियमांचं उल्लंघन आढळलेल्या 11 अन्न आस्थापनांनी परवाने निलंबित करण्यात आले आहेत। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या परमिट रूमची एफडीए अधिकाऱ्यांनी तपासणी केली। यावेळी किचनमधील एका फ्रीजमध्ये बर्फ साचलेला, प्रवेशद्वाराजवळील फरशी अस्वच्छ आणि घसरडी असल्याचं आढळले। तसेच फसाई परवाना प्रमुख ठिकाणी प्रदर्शित केलेला नव्हता। खाद्यतेलाची नियमित तपासणी केली जात नसल्याचंही निदर्शनास आलं। कच्चा कृषी माल खराब अवस्थेत आढळला, तर कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता आणि सॅनिटेशनच्या नियमांचे अपेक्षित पालन होत नसल्याचं तपासीत समोर आले। त्यामुळे संबंधित अन्न परवाना निलंबित करण्यात आला। एवढंच नव्हे तर दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील कॅफे कॅडल इथंही एफडीए अधिकाऱ्यांनी तपासणी केली। किचनमध्ये अस्वच्छता, दरवाजांची खराब अवस्था आणि कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव आढळला। कर्मचाऱ्यांसाठी हात धुण्याची सुविधा, स्वच्छतागृह आणि इतर आवश्यक सुविधांमध्येही त्रुटी आढळल्या। तसेच शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ योग्य पद्धतीनं वेगळे ठेवले जात नसल्याचे निदर्शनास आले। त्यामुळे या आस्थापनांचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला। एफडीएकडून राज्यभर सुरू असलेल्या या मोहिमेत अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर पुढेही कारवाई केली जाणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं।